सर्वजण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लावलेले जे सीसीटीव्ही आहेत त्याचं कौतुक करतोय, त्याचं खूप चांगल्या प्रकारे काम झालं असं आपण सांगतोय। परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 57 एकंदरीत सीसीटीव्ही लावलेले आहेत आणि आपणच दिलेल्या माहितीमध्ये याच्यामध्ये 37 ते बंद आहेत आज घडीला। हे आपणच काही ते दिलेली लिखित स्वरूपामध्ये माहिती आहे। मग जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेलं काम हे आदर्श काम, चांगलं काम किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरनी उत्तम केलेलं काम आपण कसं काय म्हणू शकतो? 37 बंद आहेत आणि म्हणून मगाशी माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणाले त्या पद्धतीने याचा मेंटेनन्सचा विषय तर येईलच, पण हे बसवत असताना याला काही वॉरंटी पिरियड काय आहे की नाही? तो वॉरंटी पिरियड पर्यंत हे बंद पडता कामा नये किंवा बंद पडले तर आपण त्यांच्याकडून विनामूल्य ते मेंटेन करून चालू करून घेणार का? हा एक माझा प्रश्न आहे। आणि दुसरं, आपण सध्या डीपीसी म्हणतो पण इथं आपण डीपीडीसी म्हटलंय। खरा शब्द काय? डीपीसी की डीपीडीसी काय आता राहिलाय काय शब्द खरा? म्हणजे हा काय फार मोठा इश्यू नाहीये, पण आपण लिखित स्वरूपामध्ये डीपीडीसी म्हटलंय म्हणून डीपीसी की डीपीडीसी एवढं फक्त मला सांगावं। नाही अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर राज्यमंत्र्यांनी हे काम उत्तम झालं वगैरे असं काहीच म्हटलेलं नाही। त्यांनी एवढीच माहिती दिली आणि ती रायगड बद्दल दिली की जे खासगी लोकांनी लावले म्हणजे जे CSR म्हणणं लागले ते चांगले चालले आहेत आणि जे आपण लावले ते चांगले चालू नाही आहेत, हे त्यांनी माहिती दिली। त्याच्यामुळे इथे कोणाला सर्टिफिकेट दिलेलं नाही। मात्र या संदर्भात जसं मी सांगितलं की याचा एक एकत्रित SOP आपल्याला काढावं लागेल। काही ठिकाणी वॉरंटी पिरियड आहे, काही ठिकाणी नाही आहे, काही ठिकाणी 1 वर्षाचा आहे, काही ठिकाणी 3 वर्षाचा आहे। त्यामुळे आता काय झालं की वेगवेगळ्या संस्थांनी हे लावले। आता याचे 2 ठिकाणी इंटिग्रेशन आपल्याला करावं लागतं। एक पोलीस विभागाकरता करावं लागतं आणि दुसरं डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीने आपल्याला करावं लागतं। त्यामुळे या दोन्ही आपल्या ज्या काही निकड आहेत त्या लक्षात ठेवून याच्या SOP आपण तयार करू। मग त्याच्यामध्ये वॉरंटी पिरियड किती वर्षाचा असला पाहिजे, त्याच्या सगळ्या पुढच्या मेंटेनन्सची व्यवस्था कशी असली पाहिजे। खूप ठिकाणी कॅमेरे का बंद होतात तर त्या ठिकाणी खोदकामामध्ये फायबर तुटली म्हणून कॅमेरा बंद आहे, म्हणजे कॅमेरा चालू आहे पण फायबरच नाहीये। तर अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये छोट्या छोट्या गोष्टीला मेंटेनन्स लागतो आणि म्हणून त्या संदर्भात आपल्याला ही कारवाई करावी लागते आणि म्हणून त्या संदर्भातले आपण निश्चितपणे निकष देऊ। आणि DPCचा अर्थ डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी आहे, तर DPDC आपण पहिलेपासून त्याला DPDC म्हणायचो म्हणून DPDC म्हणायचो, पण आता प्लॅनिंग कमिटीला DPC म्हणतो आपण। प्रशांत ठाकूर। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही। सोबतच शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।